स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, मी आपल्याला रोज कापूस बाजार भावाची अपडेट देतोय, तूर बाजार भावाची अपडेट देतोय। मित्रांनो, गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आपण प्रत्यक्ष कापसाची जी अपडेट आहे, शेतकऱ्यांची मुलाखत, व्यापाऱ्यांची मुलाखत, आपण ही प्रत्येक अनुभव आपल्या यूट्यूबवरील प्रत्येक प्रेक्षकांना आपण सांगण्याचं काम केलंय। मित्रांनो, तत्पूर्वी आपल्याला विनंती करतो, जर आपण नवीन असाल, रोजची अपडेट घ्यायची असेल, पुढील बाजार भाव आपल्याला माहिती जर करून घ्यायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय मागील काही काळामध्ये, मागील 5 ते 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याकडे काळ्या तुरीचं उत्पन्न हे जास्त प्रमाणामध्ये होतं शेतकरी मित्रांनो, आणि पांढऱ्या तुरीचं उत्पन्न आपण कमी घ्यायचो। त्या कार्यकाळामध्ये शेतकरी मित्रांनो, आपल्याला पांढऱ्या तुरीला हा चांगला बाजारभाव भेटायचा आहे, 1000 रुपयाने जास्त बाजारभाव असायचा आहे, आणि काळ्या तुरीला बाजारभाव कमी असायचा। पण मित्रांनो, आपण त्यावेळेस काळ्या तुरीचं उत्पन्न जास्त असायचंय। मित्रांनो, ही गोष्ट मी सांगतोय तुम्हाला 13-14ची, 14-15 पर्यंतची। मित्रांनो, मी स्वतः शेतकरीच आहे, मी देखील माझ्या शेतामध्ये काळ्या तुरीचं उत्पन्न घ्यायचो, त्यावेळेस बाजारभाव कमी मिळायचा आणि पांढऱ्या तुरीला जास्त मिळायचा, तेव्हा जास्त बाजारभाव मिळायचा पांढऱ्या तुरीला। पण शेतकरी मित्रांनो, आजची एकंदरीत परिस्थिती जर आपण बघितली तर काळ्या तुरीला आणि लाल तुरीला पांढऱ्या तुरीपेक्षा 1000 रुपये प्रति क्विंटलने जास्त बाजारभाव आपल्याला वेगवेगळ्या मार्केटमध्ये पाहायला मिळतोय। शेतकरी मित्रांनो, आपण शेती करत असताना ही माइंडेड आपण टेक्निकल पद्धतीने जर केली तर नक्की आपल्याला फायदा होईल। मित्रांनो, मी 4 महिन्यापासून जो तूर बाजार भावाची अपडेट आपल्याला सांगितलेली आहे, कापूस बाजार भावाची अपडेट जी सांगितलेली आहे, त्याच्यावर नक्की आपण सर्व शेतकऱ्यांनी अभ्यास करायचा आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण कशा पद्धतीने कोणतं उत्पन्न जास्तीत जास्त घेता येईल, जास्त मागणी कशाला आहे, जास्त बाजारभाव कशाला आहे, जास्त बाजारभाव मूल्य कशाला आहे, ते आपण विषय समजून घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्या शेतामध्ये लागवड केली पाहिजे। त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या पार्श्वभूमीवर मित्रांनो, आपण जाणून घेऊयात एकंदरीत मार्केटमध्ये आजच्या घडीला तुरीला काय मिळतोय, एकंदरीत बाजारभाव। मित्रांनो, लासलगावमध्ये 6301 रुपये प्रति क्विंटल आपल्याला हा पांढऱ्या तुरीला आज बाजारभाव मिळालेला आहे। पैठणमध्ये 7631 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला। कारंजामध्ये 8050 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला। हिंगोलीमध्ये 7990 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला। मुरुममध्ये 8090 रुपये हा पांढऱ्या तुरीला बाजारभाव मिळाला। शेतकरी मित्रांनो, गंगापूरमध्ये 8224 रुपये प्रति क्विंटल हा काळ्या तुरीला बाजारभाव मिळाला। त्यानंतर मंठामध्ये 7500 रुपये प्रति क्विंटल हा पांढऱ्या तुरीला बाजारभाव मिळाला। जालन्यामध्ये 7999 रुपये प्रति क्विंटल हा लाल तुरीला बाजारभाव मिळाला। शेतकरी मित्रांनो, अकोल्यामध्ये 8165 रुपये प्रति क्विंटल हा काळ्या तुरीला बाजारभाव मिळाला। अमरावतीमध्ये 7999 रुपये प्रति क्विंटल हा पांढऱ्या तुरीला बाजारभाव मिळाला। जळगावमध्ये 7300 रुपये प्रति क्विंटल हा तुरीला बाजारभाव मिळाला। यवतमाळमध्ये 7556 रुपये प्रति क्विंटल हा तुरीला बाजारभाव मिळाला। चाळीसगावमध्ये 7101 रुपये प्रति क्विंटल हा पांढऱ्या तुरीला बाजारभाव मिळाला। पाचोऱ्यामध्ये 7450 रुपये प्रति क्विंटल हा पांढऱ्या तुरीला बाजारभाव मिळाला। मेहकरमध्ये 7800 रुपये प्रति क्विंटल हा आपल्याला पांढऱ्या तुरीला बाजारभाव मिळताना आपल्याला दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला विनंती करतो, नक्कीच आपण अशा पद्धतीने उत्पन्न घ्या की ज्याला बाजारभावामध्ये चांगलं मार्केट आहे, चांगला बाजारभाव आहे, याकडे आपण वळलं पाहिजे। मित्रांनो, नक्कीच आपल्याला रोजची अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोच करणार आहे। भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।